शाळेच्या हजेरीपटावर एक हुशार आणि नियमित मुलीच्या नावापुढे सलग 15 दिवस अनुपस्थित हा शेरा पाहून मुख्याध्यापकांचं लक्ष वेधलं गेलं. ते इतकी दिवस शाळेत का येत नाही या विचारानं त्यांना चिंता आणि राग दोन्ही आला. फोन उचलला जात नव्हता आणि चौकशी करूनही काही माहिती मिळत नव्हती. संशय आणि राग मनात ठेवून मुख्याध्यापकांनी स्वतःच तिच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. शाळेच्या डांबरी रस्त्यावरून त्यांची गाडी कच्चा रस्त्यावर आली. अनेक विचारांचं काहूर मनात माजले होते की काय कारण असेल, काय ऐकायला मिळेल. शोध घेतल्यानंतर अखेरीस मुलीचं घर सापडलं. एक जुनी तोटलेली झोपडी. आत डोकावून पाहताच मुख्याध्यापक क्षणभर सुन्न झाले. शाळेच्या गणवेशात असायला हवी असलेली ती मुलगी वह्या पुस्तकांऐवजी शेतात काम करत होती. मुख्याध्यापकांना पाहताच तिच्या चेहऱ्यावर भीती आणि अपराधी भाव दिसला. ते रागात होते, पण त्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्यांचे शब्द बाहेर येईना. त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला, तू शाळेत का आली नाहीस? मुलीनं खाली पाहिले. घरात शांतता पसरली होती. थरथरत्या आवाजात म्हणाली, सर, मी शाळेत येऊ शकत नाही. कारण विचारल्यावर तिनं जे सत्य सांगितलं ते ऐकून मुख्याध्यापकांचे डोळे पाणावले. ती आजारी नव्हती, पळून गेली नव्हती किंवा तिच्यासोबत काही वाईट घटना घडलीही नव्हती. कारण होतं फक्त 500 रुपये. शाळेची फी 500 रुपये भरण्याची त्यांच्या कुटुंबाची आर्थिक क्षमता नव्हती. आई म्हणाली फी जमली की पाठवू असं ठरलं होतं. मुलगी म्हणाली पैसे नसताना शाळेत जाऊन काय सांगणार. एका हुशार मुलीचं भविष्य केवळ 500 रुपयांमुळे अंधारात जात आहे हे पाहून मुख्याध्यापकांचा राग शांत झाला आणि माणुसकी जागी झाली. त्यांनी कोणताही सवाल न करता, कोणतीही अट न ठेवता फक्त एक वाक्य उच्चारलं, तू उद्यापासून शाळेत ये. फी माफ केली. मुलीच्या डोळ्यातून दिलासा आणि कृतज्ञतेचे अश्रू ओघळले. शिक्षण हा अधिकार आहे आणि तो पैशांमुळे थांबत नाही हे मुख्याध्यापकांनी दाखवून दिलं. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि देशभर व्हायरल झाली, ज्यामुळे शिक्षणाच्या महत्त्वासोबतच माणुसकी आजही जिवंत आहे हे सिद्ध झालं.